नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण एका रस्त्यावर गाणे गाणारा तरुण ज्याला पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवताच त्यांनी एका दिवसात असे काही निर्णय घेतले की त्यामुळे तिथले जुने राजकारणी नेते VIP लोकांचे धाबे दणाणले. पहिल्या दिवशी सगळ्या खाजगी शाळा बंद करून सरकारी शाळा कंपल्सरी केल्या. जे नेते मंत्री आहेत त्यांच्यासाठी असे नियम लावले की VIP कल्चर बदलून गेलं. देशाचा विकास 10 पटीनं होणार आहे अशी चर्चा सुरू झाली. आपल्या देशातल्या राजकारणी लोकांनी त्यांच्याकडून काही शिकायला पाहिजे असे लोक आता म्हणू लागले होते. पण तेवढ्यात बालेन शाहचा सगळा रिपोर्ट समोर आला. बालेन शाहचा सगळा गेम समोर आला आहे. अखेर बालेन शाहांचं बिंग फुटलं. मित्रांनो, ज्याला नेपाळचा मसीहा मानलं गेलं, ज्याला दक्षिण आशियाचा सर्वात प्रामाणिक नेता म्हणून सोशल मीडियावर डोक्यावर घेतलं गेलं, त्याच नेत्याने संपूर्ण जगाला असा काही धक्का दिलाय की कुणालाच विश्वास बसत नाहीये. काही दिवसांपूर्वी म्हटलं जात होतं नेता असावा तर बालेन शाह सारखा. जुन्या नेत्यांनी त्यांच्याकडून शिकवण घ्यावी असं बोललं जात होतं. पण जेव्हा त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय अहवाल समोर आला तेव्हा संपूर्ण नेपाळ हादरून गेलंय. ज्या रॅपरला, ज्या गायकाला तरुण पिढीनं आपल्या स्वप्नांचा राजकुमार समजून थेट पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं, त्याच खुर्चीखाली किती मोठा अंधार होता हे आता समोर आलंय. ज्या प्रामाणिकपणाचा मुखवटा घालून त्यांनी सत्ता मिळवली, तो मुखवटा आता उतरला आहे. आज प्रश्न प्रत्येक नेपाळी नागरिक विचारतोय, नेमका असा काय खुलासा झालाय की ज्यामुळे बालेन शाह याचा संपूर्ण गेमच उघडकीस आलाय. त्याचं बिंग नेमकं कसं फुटलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की शेवटी जे सत्य बाहेर येणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. एक प्रवास जो सुरू होतो एका अशा वळणावरून जिथे नेपाळची जनता वर्षानुवर्षे एकाच प्रकारच्या राजकारणाला कंटाळली होती. अशातच एका तरुणाचा आवाज घुमू लागला, जो रॅपरच्या माध्यमातून, एका वेगळ्या प्रकारच्या गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर टीका करत होता, ज्याचं नाव होतं बालेन शाह. बालेन शाह जेव्हा सत्तेच्या पायऱ्या चढत होता तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीकडे एका क्रांतीच्या नजरेतून पाहिलं जात होतं. काठमांडूच्या महापौर पदापासून सुरू झालेला हा प्रवास इतक्या वेगानं पंतप्रधान पदापर्यंत कसा पोहोचला की जगाला वाटलं हा खरोखरच एखादा चमत्कार आहे. पण सत्तेच्या या झगमगाट्या पडद्यामागे अशी काही गुपितं दडलेली होती ज्याचा सुगावाच कोणाला लागला नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, जसे अतिक्रमण हटवणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना तडाखा देणं, हे लोक पाहून म्हणू लागले की खऱ्या अर्थानं नेपाळचं नशीब बदलणार. पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं या धडाकेबाज निर्णयांच्या आडोशाने काहीतरी वेगळंच घडत होतं. सत्तेच्या वाऱ्याने माणसाचा स्वभाव कसा बदलतो असं म्हणतात, पण इथे संपूर्ण चित्र वेगळंच होतं. साधारण 100 शब्दांचा टप्पा ओलांडला की प्रश्न येतो की जो माणूस गरिबी हटवण्याच्या गोष्टी करतो त्याच्या स्वतःच्या तिजोऱ्या कशा भरल्या. कारण की एक असा गुपित रिपोर्ट समोर आला की ज्याने बालेन शाहचं सगळं सत्यच उघडं पाडलं. नेपाळमध्ये झालेली ती आंदोलनं, तरुणांचा तो आक्रोश, ज्यावर स्वार होऊन बालेन शाह सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचले, तो काळ आठवला की आजवर अंगावर शहारे येतात. जुन्या पिढीच्या नेत्यांना घरी बसून एक गायक विश्वासावर विश्वास ठेवणं हा नेपाळी जनतेचा सगळ्यात मोठा जुगार होता. पण पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांनी जे केलं ते पाहता सुरुवातीला सगळं काही स्वप्नवत वाटत होतं. सरकारी शाळांचा कायापालट झाला, हॉस्पिटलमध्ये गरिबांना जागा मिळू लागली, VIP संस्कृतीला पायबंद घातला गेला. पण याच काळात पडद्यामागे काही गुप्त बैठका आणि अघोषित व्यवहार सुरू झाले. प्रत्येक 100 पावलांवर एक नवीन वळण येत होतं, विचार करायला लावत होतं की खरंच एखादा माणूस इतका स्वच्छ कसा असू शकतो. जेव्हा सत्तेचं केंद्रीकरण एका व्यक्तीच्या हातात येतं तेव्हा त्या व्यक्तीचा खरा चेहरा हळूहळू समोर येऊ लागतो. बालेन शाह याचा तो रुबाब, ती बोलण्याची पद्धत आणि तरुणांमध्ये असणारी त्याची क्रेज, यामुळे त्याच्यावर संशय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक असा अहवाल तयार झाला होता जो बालेन शाह याच्या राजकीय कारकिर्दीला कायमचा सुरुंग लावणार होता. राजकारणाच्या या खेळात कधी कोण कोणाचा मित्र होतो आणि कधी कोण कोणाचा शत्रू होतो हे सांगणं कठीण असतं. बालेन शाह याच्या जुन्या एका गोष्टीमधून एक असा धक्कादायक अहवाल समोर येईल असा कोणाला विश्वास देखील वाटत नव्हता. त्याने जुन्या नेत्यांना धडा शिकवला, त्यामुळे त्याचे अनेक गुप्त शत्रू निर्माण झाले होते. हे शत्रू शांत बसलेले नव्हते, तर ते बालेन शाहच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. इंजिनिअरिंगच्या नकाशामध्ये ज्याप्रमाणे एखादी चूक शोधली जाते तशाच प्रकारे त्याच्या व्यवहारातील चुका शोधण्याचं काम सुरू झालं. लोक म्हणत होते हे नेते म्हणजे आधुनिक युगाचे नायक, पण नायकाच्या भूमिकेत असणारा हा माणूस प्रत्यक्षात कोणत्या तरी मोठ्या चक्रव्यूहाचा भाग होता का, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला.
दर 100 शब्दाच्या अंतराने उत्कंठा वाढत जाते की ज्या पारदर्शकतेची शपथ त्याने घेतली होती त्याच्या मालमत्तेचा आकडा इतका वेळ का लपून राहिला. जेव्हा त्याला प्रश्न विचारले जात होते तेव्हा तो आपल्या रॅप स्टाईलमध्ये उत्तर देऊन लोकांना शांत करत असत. पण सत्याला जास्त काळ कुणी दाबून ठेवू शकत नाही. जगातले अनेक मोठे नेते फक्त आश्वासनाची खैरात करत असतात. बालेन शाह प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवत आहेत असं चित्र रंगवण्यात आलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले होते. जणू काही तो देवाचा अवतार आहे. पण या देवत्वाच्या मुखवट्यामागे एक मानवी हाव दडलेली होती. नेपाळमधील अनेक प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणुकीमध्ये बालेन शाह याच्या जवळच्या लोकांचा हस्तक्षेप वाढू लागला होता. भ्रष्टाचार मुक्त नेपाळचा नारा देणाऱ्या या नेत्याच्या आसपास आता भ्रष्टाचाराची जाळी बेनू दावली होती. प्रत्येक टप्प्यावर एक नवीन शंका निर्माण होत होती. बालेन शाह याने जाहीर केलेल्या आदर्श जीवनशैली आणि त्याच्याकडे असलेली साधन सामुग्री याचा मेळ लागत नव्हता. त्याच्या रॅप गाण्यामधून त्यांनी ज्या गोष्टींचा निषेध केला त्याच गोष्टी आता स्वतःच्या कारभारात दिसू लागल्या. जसा जसा तपास पुढे जात होता तसे तसे धक्कादायक खुलासे येऊ लागले होते. बालेन शाह यांनी सत्तेवर यातच जे काही कडक नियम लागू केले त्यातून ठराविक लोकांना सूट दिली जात असल्याचं समोर आले. ज्या सरकारी तिजोरीचे ते रक्षण करते असल्याचे सांगत होते त्या तिजोरीतून काही गुप्त निधी वळवण्याचे संशय व्यक्त होऊ लागले. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ज्याला आम्ही मसिया मानलं तो सगळ्यात मोठा कलाकार निघाला. प्रत्येक काही वेळानंतर काळजाचा ठोका चुकत होता. अहवाल आता जवळ येणार होता. ज्या अहवालाने संपूर्ण आशिया खंडातील राजकारण खळबळ उडून देणार होता तो अहवाल बालेन शाह याच्या संपत्तीचा अधिकृत अहवाल होता. ज्या हाताने मंजुरी केली, ज्या हाताने नकाशे काढले, ज्या हातात माईक पकडून क्रांतीची गाणी गायली त्याच हातामध्ये आता सोन्याच्या विटा आणि कोट्यावधी रुपयांची रोकड असल्याचे पुरावे समोर येत होते. नेपाळचा इतिहास कधी न झालेला सगळ्यात मोठा राजनैतिक भूकंप पाहिला. बालेन शाह याच्या मंत्रिमंडळानं आपली संपत्ती जाहीर केली. त्यातील आकडे पाहून सर्वसामान्य जनतेच्या पायाखालची जमीन सरकली. 14 दशलक्ष रोख रक्कम, तब्बल 190 तोळे सोनं ही केवळ एका व्यक्तीची संपत्ती नसून ती एका मोठ्या विश्वासाचा घात होता. ज्या तरुणांनी आपल्या खिशातला शेवटचा पैसा खर्च करून बालेन शाह याचा प्रचार केला त्यांना आता विचार पडला आहे की आपण नक्की कोणाला निवडून दिलं. ज्याच्याकडे एक आदर्श म्हणून पाहिलं जात होतं त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती आली कुठून हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न बनला. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर अवघ्या काही काळात इतकी मोठी माया जमा करणं हे मेहनतीचं फळ असूच शकत नाही हे सगळ्यांना पटलं. या संपत्तीच्या खुलाशानंतर आता नेपाळच्या रस्त्यावर पुन्हा एकदा आंदोलनाचे वारे वाहू लागलेत. पण यावेळी आंदोलन बालेन शाह याच्या समर्थनासाठी नसून त्याच्या विरोधासाठी आहे. ज्या रॅपरने लोकांना स्वप्ने विकली तोच आता स्वप्नांच्या स्वप्नपुरीत हरवल्याचं दिसत आहे. भ्रष्टाचार विरोधी प्रतिमे असल्याने या नेत्याने उत्पन्नाचे ठोस पुरावे सादर न केल्याने त्याच्याबद्दल संशय अधिकच गडद झालाय. जगभरातील राजकीय विश्लेषक आता या प्रकरणाकडे डोळे लावून बसले आहेत. कारण बालेन शाह हे केवळ नेपाळचे पंतप्रधान नव्हते तर जगभरातील तरुण पिढीचे प्रतीक बनले होते. या प्रतीकाला आता तडा गेला आहे. त्यातून जे सत्य बाहेर आलं ते अत्यंत कटू आहे. शेवटी बालेन शाह यांची ही संपत्ती म्हणजे केवळ सोने आणि पैसा नसून ती नेपाळी जनतेचा विश्वासाचा झालेला लिलाव आहे. हेच सर्व घडामोडी स्पष्ट होते. यामुळे आज संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्यावर गेलं आहे. बालेन शाहच्या या नवीन धक्कादायक घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.